पंढरपूरचा आमचा प्रवास हा रात्रीच्या 12 वाजता चालू झाला. आम्ही घरातून पुणे स्टेशनकडे निघालो. थोडा वेळ आम्हाला गाडीची वाट पाहावी लागली, कारण गाडी मुंबईवरून थेट कुरुडवाडीला जाणार होती, जिथून आम्ही मग पुढे पंढरपूरकडे प्रवास करणार होतो. अरे, आपण विठुरायाच्या भेटीला चाललोय का? हो, खरं आपण पंढरपूरला चाललोय. गाडी आल्यानंतर आम्ही सर्व गाडीमध्ये आपापल्या सीटवरती जाऊन बसलो. लगेच काही कोणाला झोप येणार नव्हती, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या कोचमध्ये एकमेकांच्या जागेवरती जाऊन एकमेकांना भेटत होतो. मुंबईवरून आई, वडील, वैभव, जानकी, तेजस्विनी हे सर्व येणार होते. मग आम्ही त्यांच्या सीटवरती गेलो. जानकीला चेतू दाजी आणि मुक्तादिदाला पाहून खूप आनंद झाला. कुरुडवाडी रेल्वे स्टेशनला उतरून आम्ही बसस्थानकावरती गेलो. इतक्या पहाटे तिथे बस उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पुढील प्रवास या छोट्याशा व्हॅनमधून केला. रात्रभर खूप सुंदर झोप झाल्यामुळे जानकी आता इकडून तिकडे व्हॅनमध्ये उड्या मारत होती. काका काकी कडे यायचं, परत मागे जायचं असा तिचा खेळ चालला होता. मंदिराच्या लाईनीत थांबायचंय आणि विठू माऊलीचं दर्शन घ्यायचंय. काय येणार ना तू? परब्रह्म परमात्म्याच्या चंद्रभागेच्या तीरी पोहोचल्यावर आमचे मन आनंदून गेले होते. विठुरायाच्या नगरीमध्ये पोहोचताच आमच्या प्रवासातील सगळा थकवा आणि शीण निघून गेला. आता आमची रूम शोधण्याची धावपळ चालू होती. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी फ्रेश होणे गरजेचं होतं. अधिक मासातील शेवटचा रविवार असल्यामुळे रूम भेटणं थोडं कठीण होतं, म्हणून आम्ही थोडा वेळ चहा घेतला. मग रूम शोधण्यास सुरुवात केली. वाटेमध्ये पंढरपुरातील वेगवेगळ्या गोष्टी पाहत होतो. हा प्रवास जानकी, मुक्ता आणि चैतन्य नेहमी लक्षात ठेवतील असा होत होता. शेवटी आम्हाला एका ठिकाणी रूम भेटली, जशी आम्हाला हवी होती. रूम भेटल्यावर मुलांची लगेच मज्जा मस्ती चालू झाली. आपण पंढरपूरला आलोय, पण दोन्ही रूम आपले दाखवलेच नाही. दाखवूया. चल. हे आहे फर्स्ट रूम, म्हणजे की बॉईजचं रूम. आणि हे आहे वॉशरूम. हे आहे गर्ल्सचं रूम. ही आहे संभाजी महाराजांची मूर्ती. फ्रेश झाल्यानंतर सर्वांना खूप उत्साह होता विठुरायाच्या दर्शनाचा. सर्वांची मने विठुरायाच्या दर्शनासाठी वाट पाहत होती. आम्हाला कळालं की मुख्य दर्शनासाठी जवळपास 7 ते 8 तासाची भली मोठी रांग आहे, म्हणून आम्ही मुखदर्शनासाठी रांग शोधत होतो. मुखदर्शनाची रांग देखील 2 तास वाट पाहावी लागणार होती. आता पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाच्या वेळी आपल्याला मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्यास बंदी आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील दर्शन आम्ही आत्ताच दाखवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे पंढरपूरलाच यावे लागेल. विठुरायाच्या सुंदर दर्शनानंतर आम्ही लगेच चंद्रभागेच्या काठाकडे वळालो. चंद्रभागेकडे जाणाऱ्या बऱ्याच मंदिरांमध्ये आम्ही दर्शन घेतले. या अशा वेगळ्या वातावरणात मुलं पहिल्यांदाच आली होती, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे ते कुतूहलाने पाहत होते. घर आणि शाळा करून मुले अगदी दमून गेली होती. विठुरायाच्या या दर्शनाने त्यांचे मन आनंदी होऊन गेले होते. पंढरपूरच्या वातावरणात मुले अगदी भारावून गेली होती. शहरातील वातावरणातून बाहेर येऊन थोडा वेगळा ग्रामीण भाग बघणं मुलांसाठी खूपच वेगळा अनुभव होता. या ठिकाणी आम्ही उसाचा रस घेतला आणि त्याचबरोबर गावरान जांभळे देखील खाल्ली. पण आम्ही तिथे जास्त वेळ थांबलो नाही, कारण खूप ऊन लागत होते. चंद्रभागेच्या दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. इथेच चंद्रभागेला आम्ही राम केला आणि पुन्हा लवकरच तुझ्या भेटीला येऊ असे सांगितले. मन तरी पण भारावून आले होते. मान पुन्हा वळून चंद्रभागेकडे वळत होती. असं वाटत होतं या काठावरनं कुठे जाऊच नये. उन्हाने तापल्यामुळे थोड्या वेळ आम्ही द्वारकाधीश मंदिरामध्ये विसावलो.
तिथेच मुलांना शिकवलं की प्रत्येकामध्ये देव आहे, म्हणून प्रत्येकाने एकमेकांच्या पाया पडायचे. तो नमस्कार प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या भगवंताला असतो. आपल्या संतांनी दिलेली ही महान शिकवण मुलांपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ही अशी भक्तिमय शिकवण दिल्यानंतर ना आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि पंढरपूरचा प्रसाद घेण्यासाठी दुकानांमध्ये पोहोचलो. सगळ्यांना खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही थोडं दूर असलेल्या परब्रह्म या हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी गेलो. येईपर्यंत मुक्ता दीदाने जानकीला विठुरायाच्या काही गोष्टी सांगितल्या. तिने पण त्या आवडीने ऐकल्या. आपल्याच कृतीची प्रतिकृती आपली मुले करत असतात, म्हणून नेहमी आपण चांगल्या गोष्टी मुलांना सांगाव्यात. आपल्या पुणे मुंबई भागामध्ये ज्या पद्धतीचं जेवण मिळतं, अगदी त्याच चवीचं आणि त्याच आत्मीयतेचं जेवण आम्हाला परब्रह्म या हॉटेलमध्ये मिळालं. त्यामुळे आम्ही सर्वांनी मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. विठुरायाच्या गोड आणि अविस्मरणीय आठवणी मनात साठवत आम्ही आपल्या घराकडे निघालो. आता लवकरच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखीचे आगमन होणार आहे. त्या निमित्तानं आमचा संपूर्ण परिवार पुन्हा लोणी काळभोर येथील आमच्या घरी एकत्र येईल आणि पुन्हा एकदा विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या त्या संतांचे पवित्र दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभेल. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.